तर नमस्कार सर्वांना. जर तुम्हालाही जसे बाहेर चिकनचं भेटतं 65 तसंच जर तुम्हाला बाहेरचं घरात बनवायचं असेल तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की घरामध्ये चिकन 65 कसं बनवायचं ते. तर त्याआधी मी चिकनचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला चिकन 65ची पावडर व अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे. तर यामध्ये मी चिकन 65चा मसाला टाकलेला आहे. हे मार्केटमध्ये सुद्धा भेटतं चिकन 65चा मसाला, तुम्ही दुकानातून पण घेऊ शकता. त्यानंतर मी यात अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे. आता आपल्याला हे सर्व मिक्स करून 5 ते 10 मिनटं याला झाकून ठेवायचं आहे. इथं मी हे सर्व पेस्ट मिक्स करून घेतली आहे. तर आता ह्याला आपण 5 ते 10 मिनटं झाकून घेऊया. आता ते थोडंसं हे झाकल्यानंतर आपल्याला तेल गरम करायला ठेवायचे आहे. त्या तेलामध्ये हे आपल्याला जे ठेवलेलं आहे ते एक एक सोडायचे आहे. गॅसचा फ्लेम स्लोच ठेवायचा आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला एक एक त्यामध्ये सोडायचे आहे. हे तुम्ही कमीत कमी 5 ते 10 मिनटं तेलामध्ये फ्राय करायचे आहे. हे जर तुम्ही केलं तर ते कुरकुरीत व क्रिस्पी होईल चिकन. त्यामुळे आपल्याला ह्याला 5 ते 10 मिनटं स्लो फ्लेमवरच फ्राय करायचे आहे. आता याला थोडं वरी खाली करून घेऊया. आता बघू शकता तुम्ही या चिकनचा कलर बदललेला आहे. याला लाल होईपर्यंत आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचे आहे. तर आता बघू शकता तुम्ही हे फ्राय झालेले आहे. तर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. मी आता हे सर्व काढून घेतलेले आहे. यानंतर आपल्याला बघू शकता तुम्ही याला किती लाल कलर आलेला आहे. तर याच प्रकारे तुम्हाला बाकीचे राहिलेलेही फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्हाला हेही लो फ्लेमवरच सोडायचं आहे. जर तुम्ही हाय फ्लेम करून जर तुम्ही हे टाकलात तर क्रिस्पी नाही होणार. ते फक्त मऊ होऊन जाईल, क्रिस्पी नाही होणार, कडक नाही होणार. मग तुम्हाला खाण्यात काहीच मजा नाही होणार. तर आता मी हेही फ्राय करून घेतलेले आहे लाल कलर होईपर्यंत. तर यालाही आपण काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर याचा कलर असा तर बघू शकता तुम्ही आपले 5 ते 10 मिनटात कुरकुरीत व कडक चिकन 65 तर झालेले आहे. तुम्ही याला चटणीसोबत खाऊ शकता. तुम्हाला ही माझी घरात बनवलेली चिकन 65ची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.